अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, खरं तर आज संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे आणि गाडगे महाराजांनी 10 सूत्री कार्यक्रम होता, त्यामध्ये खरं तर हा अनाथ बसतं. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय संख्यानं कमी आहे पण वेदना जास्त आहे. बरेचदा आपण राजकारणी लोक जिथं संख्या जास्त आहे तिथं जास्त समाज पाहून त्याची संख्या पाहून आणि आपण काही योजना आखतोय. हा एका समाजाचाही नाही, एका जातीचाही नाही आणि तो कोणत्या गावाचाही नाही, त्याचं अख्खं विश्वच गाव आहे. अध्यक्ष महोदय, एखादं बाळ जेव्हा रस्त्यावर फेकलं जातं आणि ते अनाथालयात टाकलं जातं तर त्याला जात धर्म पंथ गाव काहीच नसतं. अध्यक्ष महोदय, आणि मग 18 वर्षानंतर त्यानं कुठं जायचं, कोणाच्या घरी जायचं, कुठं प्लॅटफॉर्मवर थांबायचं का, हे मोठे प्रश्न अनाथाचे अध्यक्ष महोदय आहे. म्हणजे तुम्ही जर आता 25 वर्ष वागवलंय, त्याला अनुरक्षक गृहामध्ये ठेवलंय, मग 25 वर्षानंतर त्याला घर कुठं आहे? अध्यक्ष महोदय, त्याला गावही नाही, त्याला आई वडील नाही, कोणीच नाही. यासाठी खरं तर मला वाटतं त्याच्या घरापासून, त्याच्या शिक्षणापासून, त्याच्या रोजगारापर्यंत आहेच किती, जास्तीत जास्त 1-1.5 लाख लोक असणार. आणि मग याच्यासाठी मला वाटतं खास प्रयत्न आपण केले पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी महिला बाल कल्याण राज्यमंत्री असताना 3-4 वेळेस बैठकी घेतल्या, काही शासन निर्णय केले आणि 1% आरक्षण आपण मिळवून दिलं. अध्यक्ष महोदय, का याच्यामध्ये 2-3 प्रश्न विचारतोय. एक तर जसा तो बालगृहात येतं वन टाइम, ज्या दिवशी येतं त्या दिवशी त्याच्या 6व्या एका महिन्यात त्याला संजय गांधी निराधार योजना सुरू करावी. संजय गांधी निराधार योजना 0 ते 18 समोर आहे, म्हणजे त्याला 50 वर्षापर्यंत त्याला भेटतं. तर ती योजना त्याला लागू केली पाहिजे आणि बाल संगोपन योजना. आणि ही जर योजना तयार केली तर तो बालगृहात राहिल्यामुळे त्याचा खर्च काहीच येणार नाही. हे पैसे त्याच्या खात्यात जमा करायचे. जेव्हा तो 18व्या 22व्या वर्षी बाहेर निघन तेव्हा त्याच्या खात्यातून आणि LIC ला जर आपण काही योजनेला क्लब केलं तर त्याच्या हाती अध्यक्ष महोदय 5-6 लाख रुपये येणार, त्याची पुंजी जमा होईल. एक चांगली योजना मी तयार केली होती पण त्याची कार्यान्वित झाली नाही, ती आपण तातडीनं कार्यान्वित केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, वेगळ्या पैशाची तरतूद करायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. अध्यक्ष महोदय, आणि त्यासाठी आपण तातडीनं पुढाकार घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण इथं असं म्हटलं आहे का 4/1/2021 ला आपण शासन निर्णय केला होता आणि आपल्या विभागामध्ये जेवढे कंत्राटी पद निघते त्यामध्ये किमान त्याला त्या अनाथाला कंत्राटी पदावर तरी घेतल्या गेलं पाहिजे. ते आपण एकही घेतल्या गेलं नाही, ते आपण कधी भरणार त्याचंही आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण पुन्हा असं म्हटलं का वार्षिक योजनेमधून आपण 3% महिला बाल कल्याणासाठी ठेवले, पण एकही खडकू अनाथावर खर्च झाला नाही. एक खडकू पण, 1 रुपया जरी खर्च झाला असेल तर मला सांगा अध्यक्ष महोदय. म्हणजे ज्याचा कोणी वाली नाही, ज्याचा कोणी बोलणार नाही, त्याची कधी न्यूज होणार नाही, त्याच्यासाठी आम्ही एवढं बिनधास्त कसं राहणार आहे? त्या अधिकाऱ्याला झापा थोडं, तर काय करतोय ते? त्यांना अनाथाबद्दल जर अनास्था असेल तर त्यांना पगार बंद करा ना. अध्यक्ष महोदय, या अनाथामध्ये अपंग पण आहे, दिव्यांग आहे बिचारे, त्यांचे तर याच्यापेक्षा हाल बेकार आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीवर एक कायमस्वरूपी आपल्याला योजना आखावं लागेल. अध्यक्ष महोदय, शिडको मध्ये म्हाडामध्ये घर द्यायला काय हरकत आहे? आमदाराला घर द्यायची व्यवस्था आहे, अधिकाऱ्याला घर द्यायची व्यवस्था आहे, अनाथाला घर नाही आहे. अरे ज्याचं छत आयुष्याचंच कधी भेटलं नाही, ज्याला माय आम्ही बापाची कधी छायाच पडली नाही, गाव पता नाही, त्याला घर देण्याची व्यवस्था केली नाही पाहिजे आपण? आणि मग मला असं म्हणायचं अध्यक्ष महोदय का जे आपले 6 विभाग आहे, 6 जिल्हे मोठे, जसं अमरावती असेल, नागपूर असणार, पुणे असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, या ठिकाणी ज्या आपण लेआउट टाकतो तिथं 1% ठेवा ना. आपण ओपन प्लेस ठेवतोय तिथे 1% या अनाथासाठी ठेवा, जागेसाठी. नाही तर शिडकोले सांगा किंवा म्हाडाले सांगा का एका जिल्ह्यामध्ये वर्षाला जास्तीत जास्त मोठ्या मुश्किलनं असे 200-100 एवढे अनाथ येतात. एक घर बिल्डिंग बांधून, मी पालकमंत्री असताना हा प्रयोग केला होता, पण नेमकं आमचं सरकार बदललं आणि मी इथंच राहिलो, तुम्ही तिथंच राहिले. अध्यक्ष महोदय, आपण जर यामध्ये DPDC मधून पैसे दिले आणि त्याच्या घरकुलाची व्यवस्था केली, त्याचं राशन कार्ड नाही, 70 बाई, त्याच्याजवळ आधार कार्ड नाही, आधार कार्ड करायला गेलो तर म्हणते राशन कार्ड आणा, राशन कार्ड करायला गेलो तर आधार कार्ड आणा, हाच नाही ना त्याच्याजवळ. एक TC असतं फक्त त्या शाळेची.
यावर मला वाटते अध्यक्ष महोदय का आपण पहिल्या 15 दिवसात एका महिन्यात ह्या सगळ्या सुविधा शाळेतच द्या. सगळ्या त्याला आधार कार्ड, राशन कार्ड, त्याचं सगळ्या सुविधा एक शासन निर्णय करून टाका. बालक आपल्या बालगृहात आलं का एका महिन्यात ह्या सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे. त्याच्याबाबत एक शासन निर्णय आपण काढला पाहिजे. अध्यक्ष महोदय, शिक्षणामध्ये सुद्धा अध्यक्ष स्पर्धा परीक्षामध्ये त्याला टिकावं म्हणून आपण बार्टी असेल, सारथी असेल, अमृत संस्था असेल, याच्यात 1% आरक्षण ठेवा. एवढे प्रश्न आहे अध्यक्ष महोदय.